घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिका आता टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे जानकी मात्र आता या दोघांना पोलिसांच्या म्हणजे लग्न थांबवण्यामध्ये असमर्थ ठरली असली तरी फक्त लग्न थांबवण्यामध्ये असमर्थ ठरले. पण आता तिने अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठत मात्र इकडे या दोघांना धडा शिकवत पोलिसांच्या हवाली करण्याचे ठरवले. कारण आता जानकीला फक्त ती तिकीटच नाही तर आता अजून असं काहीतरी ऐश्वर्याने मिळवून दिलंय की ज्यामुळे ज्यामुळे मात्र आता इकडे जानकी पोलिसांपर्यंत पोहोचत पुराव्यासकट ऐश्वर्या आणि आता इकडे राहुल या दोघांना मात्र आता हक्कलपट्टी करत त्यांची रवानगी थेट जेलमध्ये केले. असं काय घडले? असे आता दोन पुरावे सापडलेत. एक म्हणजे आता विक्रांतचा मोबाईल आणि दुसरं म्हणजे नानांच्या मात्र आता नानांच्या संदर्भातले काही कागदपत्र. आता ह्या दोन गोष्टी काय आहेत हे जानकीला कुठे सापडलं? ऐश्वर्या आणि जानकी एकत्र येत काय धमाल केले आणि कसं पोलिसांच्या ताब्यात त्यांना गोडगोड बोलून दिलंय सविस्तरपणे पाहू. इकडे जानकी ऐश्वर्याला घेऊन आता एका बाजूला आलेली आहे. ज्या वेळेला जानकी ऐश्वर्याला घेऊन आता आले आणि त्यानंतर जानकी सांगायला लागते, ऐश्वर्या खरंच मी चुकले, म्हणजे तू मला माफ कर. मी आतापर्यंत या सगळ्यामध्ये कधीच विचार केला नव्हता की आता शर्वरी वंश इतकं काही खोटं बोलू शकतात. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगते काय झाले. मग आता जानकी तिला ते सगळे पेपर दाखवते, म्हणजे आता तिला ते सापडलेलं तिकीट दाखवते आणि शर्वरी वंश ज्या डेट सांगतायत ना त्या डेटच्याच आधी आता इकडे विक्रांत भाऊजी आलेले आहेत आणि असं आहे म्हणजे हे दोघ जण खोटं बोलतायत. आणि त्यावरती मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, हे मी तुला आधीपासूनच सांगत होते की ते दोघ जण पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत खोटं खोटं आणि खोटच बोलत आहेत आणि आपण त्यांच्यावरती धादांतपणे आता विश्वास ठेवत आहोत. जानकी तू या सगळ्यामध्ये साधी भोळी आहेस आणि तुला तर काहीच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मात्र आता आपण आपण आता कोणत्या ह्या सगळ्यामध्ये अडकत चाललेलो आहोत. यावरती ती सांगते, काय आता झालं गेलं तू सगळं सोडून दे, पण या सगळ्यामध्ये तू आता मला काय करायचं सांग. यावरती ती म्हणते, बघ तुला काय सापडलं, ती बॅग का? आपण त्या बॅगेमध्ये अजून काही पुरावा सापडतो ते बघूया. कारण लग्न तर ऑलरेडी लागलेलं आहे. आता लग्न थांबवण्याचा मात्र आता काहीच उपयोग नाहीये. पण हे लग्न जरी आपण थांबवू शकत नसलो तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र आता करू शकतो आणि ते म्हणजे आपण इकडे हे लग्न न थांबवता यांना पोलिसांच्या हवाली देऊ. यावरती जानकी सांगायला लागते, ऐश्वर्या पण घरातल्या घरात हे असं सगळं. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, मग तुला काय करायचंय? म्हणजे नानांचा खून झाला, इकडे आता विक्रांतचा खून झाला, तरी सुद्धा आपण इकडे हातावरती हात टाकून गप्प बसायचं आहे असं तुला म्हणायचंय का? तर तसं म्हणतो. यावरती म्हणते, नाही का ऐश्वर्या तू उगाचच मात्र आता गोष्टीचा उहापोह करू नकोस. यावरती ऐश्वर्या म्हणते, चल ज्या ठिकाणी तुला आता या गोष्टी सापडल्या ना त्या ठिकाणी चल, मला आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. असं म्हटल्यावरती जानकी आणि ऐश्वर्या या दोघी जणी स्टोर रूमच्या दिशेने येतात आणि तिकडची बॅग मात्र ओपन करतात. बॅग ओपन केल्यावरती मात्र इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, हे बघ जानकी मी तुला म्हणत होते ना की काही सापडणार नाही काही सापडणार नाही असं म्हणत असताना ती आता बॅग खोलते आणि सांगते, ही बॅग विक्रांत ज्या वेळेला तिकडून आता आलेला आहे ना त्यावेळेची आहे. पण विक्रांत तिकडून आलेला आहे आणि त्यावेळेला त्यांनी आपल्यासाठी आणलेले जे काही गिफ्ट्स आहेत ते पण याच्यात आहेत. आणि आता हे इतके महागडे गिफ्ट्स आहेत याचा अर्थ काय होतो की विक्रांतकडे पैसे नव्हते आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी इतके महागडे गिफ्ट आणले होते. बघ तरी तू आता जर का पाहिलंस तर हे घड्याळ आणि त्याचबरोबर हे आता गोष्टी, या सगळ्या गोष्टी इतक्या महागड्या आहेत ना की या सगळ्यामध्ये मात्र आता आपण कितीही काहीही म्हटलं तरी सुद्धा हा विचारच करू शकत नाही आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता त्याच्याकडे पैसे नसतील. कसं काय होऊ शकतं तू सांग मला. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते, बरोबर आहे. आणि त्यावरती ती म्हणते, म्हणजे माहितीये का तो आल्या दिवसापासूनच गायब झालाय विक्रांत. ही गोष्ट तुला कळतेय का जानकी? त्यावरती जानकी सांगायला लागते, बरोबर आहे. म्हणजे आल्या आल्या इकडे आता शर्वरीने त्याला गायब केलंय आल्या दिवशी. म्हणजे ती म्हणते, मग आल्या दिवशी काय प्लॅन घडला असेल तू विचार कर. आल्या दिवशी काहीही प्लॅन घडलेला नसणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये शर्वरीने मात्र आता आपल्यासोबत उलटा गेम केलेला आहे आणि हा गेम मात्र आपल्या अंगाशी आलेला आहे. तुझ्या लक्षात येतंय का? म्हणजे आता शर्वरीने तुझा वापर केलाय आणि आता हे लग्न केलंय. यावरती ऐश्वर्या आता सांगायला लागते, आपण आता हे लग्न तर मोडू शकत नाही आहोत, पण एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे शर्वरीला पोलिसांच्या ताब्यात देणं. ही बॅग आपल्यासाठी एव्हिडन्स असणार आहे. म्हणजे आता हे तिकीट आणि ही बॅग ज्या दिवशी मात्र आता तो इकडे आला होता त्या दिवशीच हे पुरावा आणि नंतर ही बॅग, ह्या दोन गोष्टी जर पोलिसांच्या हवाली केल्या ना तर इतके सगळे गिफ्ट घेऊन येणारा
आणि तू बघ ना वॉलेटमध्ये पैसे किती भरलेत त्याच्या, आणि त्याचबरोबर मात्र आता त्याने एक गोल्ड चेन पण आणलेली आहे. याचा अर्थ काय होतो, त्याच्याकडे पैसे होते, तो या सगळ्यामध्ये आला होता. हे बघ, या लग्नातच या दोघांना इकडे ह्या दोघांचं फोटो सेशन चालू आहे. यांना असं वाटतंय की चला आपण लग्न केलंय म्हणजे झालं, या सगळ्यामध्ये आपण आता निवांतपणे सुटलेलो आहोत. पण आता जानकी बसलेली आहे, ऐश्वर्या बसलेली आहे, आणि दोघीही जणी मात्र हिला आता सोडणार नसतात. आणि त्यानंतर जानकी पोलिसांना कॉल करते. पोलिसांना कॉल करून तिला जो काही संशय आहे, तिला डिटेलमध्ये जे काही वाटतंय ते सगळं सगळं ती आता सांगायला लागते. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता जानकी लगेचच पोलिसांना आपला डाऊट क्लिअर करते. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता डाऊट क्लिअर करून ती सांगायला लागते की अशा अशा पद्धतीने माझ्याजवळ बातमी आलेली आहे. आणि त्याच वेळेला पोलीस येतात. पोलीस आल्यावरती जानकी त्यांच्या हातामध्ये सगळे सगळे पुरावे देते आणि जानकी पोलिसांना सांगायला लागते की आता विक्रांत भाऊजी म्हणजे ज्या दिवशी शर्वरीवंचं सांगतायत त्या दिवशी ते आलेच नाहीत, त्याच्या 3 दिवस आधी आलेले आहेत. म्हणजे आणि 3 दिवसापासून ते कुणालाही भेटलेले नाहीयेत. म्हणजे ह्याचा अर्थ आल्या दिवशी ते आता गायब झालेले आहेत, असा ह्याचा अर्थ होतो. यावरती मग आता पोलीस सांगायला लागतात तुम्हाला कोणावरती संशय आहे. यावरती जानकी लगेच शर्वरीचं नाव घेते आणि संशय नाहीये, मला खात्री आहे की तिनेच हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात बघा हा तुमच्याच घरच्या लोकांवरती तुम्ही आणि त्यावरती जानकी सांगते मला आता पूर्णपणे संशय नाही तर खात्रीच आहे, काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता ह्यांना पकडा असं म्हणत जानकीने मात्र आता मोठीच घोषणा केलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मात्र आता पोलीस तिकडे आलेत आणि इकडे तोपर्यंत सगळेजण खुश आहेत. कुणाला यातली काही खबर बातच नाहीये की नक्की काय झालंय ते. आणि सगळेजण खुश असताना मात्र आता अचानकपणे पोलिसांची एंट्री बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता ओवी इकडे आईला विचारते आई अगं ते शूज आण ना, ते शूज आण ना असं म्हणत ओवी आता शूज साठी बोलत आहे. पण त्याच वेळेला जानकी सांगते थांब बाळा, तू आता मध्ये पडू नकोस, तू आतमध्ये जा. ओवी म्हणते आई काय झालं, आणि त्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते की थांब जरा, इकडे फेरे झालेत, पाया पडण्याचे विधी झाले, सप्तपदी झाले, सगळंच झाले. आणि फोटो काढण्याच्या वेळेला जानकी मात्र आता तिकडे एंटर करते आणि जानकी मोठ्याने ओरडते थांबा. जानकी थांबा बोलल्यावरती मात्र आता सगळेजण घाबरलेले आहेत. कोणालाच काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर शर्वरी सगळ्यात जास्त घाबरले. ती आता तिकडे पाहते. ऐश्वर्या म्हणते 1 मिनिट जानकी, आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या समोर इकडे भांडेफोड ही झालीच पाहिजे असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये जानकीने सगळ्यांना समोर बोलवले आणि सगळ्यांना समोर बसवत ती आता सांगायला लागते 1 मिनिट ऐश्वर्या. आणि ती आता पोलिसांच्या हातात ती बॅग देते. बॅग दिल्यावरती सुमित्रा म्हणते जानकी काय आहे, पोलीस का आलेत? आज तर आता शरूचं लग्न करायचं आपण ठरवलंय आणि तू पोलिसांना का बोलवलेस? यावरती जानकी सांगते थांबा आई, माझा गैरसमज झाला होता आणि तोच गैरसमज दूर करण्यासाठी मी पोलिसांना बोलवले. पोलीस आल्यावरती जानकी सगळे पुरावे हातात देते आणि आता शर्वरी आणि राहुल गडबडलेत. वहिनी वहिनी काय करतेस तू, काय चाललंय हे सगळं असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते 1 मिनिट शर्वरी वंच, मला सांगा की विक्रांत कधी आला होता? विक्रांत आल्यावरती तुम्हाला कधी भेटला, काय झालं? शर्वरी म्हणते वहिनी आता तो विषय नको ना, झालं ना आमचं लग्न, आता कशाला तो विषय? यावरती ती सांगायला लागते मला तो विषय काढणं आता महत्वाचं वाटतंय. आणि त्याच वेळेला मात्र आता ती सांगते मी विक्रांतला विसरून गेलेली आहे, मला विक्रांत नावाचा चॅप्टर आता कोणत्याही बाबतीमध्ये इकडे हे करायचं नाहीये, विक्रांत नावाचा चॅप्टर माझ्या आयुष्यातून संपलाय असं म्हणत तिने आता मोठाच घोषणा केले. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जानकी तिचं थोबाड फोडते आणि बाद झालं, चॅप्टर तू संपवला असलास तरी आम्ही चॅप्टर संपवू शकत नाही आहोत. इन्स्पेक्टर साहेब पकडा हिला असं म्हणत तिला पकडायला सांगितले. इन्स्पेक्टर साहेबांनी पकडले. जानकीने घरच्यांच्या समोर सगळे पुरावे ठेवलेत आणि जानकीने सगळ्या घरच्यांच्या समोर पुरावे ठेवल्यावरती मात्र आता इकडे सगळे हादरलेत. आणि ती सांगते विक्रांत भाऊजींनी आपल्यासाठी इतक्या गोष्टी आणल्या होत्या आणि असं असताना विक्रांत भाऊजी मात्र आता नानांकडे पैसे मागतील, मला तर ही गोष्ट अजिबात पटत नाहीये. आणि म्हणूनच मी आता या सगळ्या कार्यवाहीची रिओपन करण्याची केस मागणी करते आणि या सगळ्यामध्ये शर्वरी वंच आणि राहुल याच्यावरती माझा संशय आहे असं म्हणत जानकीने डायरेक्ट केस रिओपन केले. इतकंच काय तर या सगळ्यामध्ये मात्र आता राहुल आणि यांच्यावरती डायरेक्ट आरोप केलाय. सुमित्राला काहीच कळत नाही. जानकी अगं तूच तर या सगळ्यामध्ये मात्र आता यांचं लग्न ठरवलंस ना? जानकी म्हणते आई तीच तर माझी खूप मोठी चूक झाली ना असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतःलाच दोष देत आहे आणि आता या दोघांना अटक करून घेऊन आले आहे. आता या सगळ्यामध्ये पोलीस चौकशीमध्ये या दोघांचे गुन्हे समोर कसे येणार, काय येणार, हे दोघ जण या गुन्ह्यामध्ये आता मात्र जेलमध्ये नक्की जाणार का, की जानकी पुन्हा एकदा तोंडावरती आपटणार आहे?
कसं घडणार, काय घडणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार